नमस्कार मित्रांनो, बटेंगे तो कटेंगेची चर्चा सुरू केल्यावर अनेकांच्या प्रतिक्रिया येतात की 10 वर्ष देशात मोदी सरकार आहे, मग तरी बटेंगे तो कटेंगे का पाहिजे? तुमचे पोलीस काय झोपलेत का? तुमच्या तपास यंत्रणा काय झोपलेत का? असं होतं कसं काय? मला असं वाटतं की बटेंगे तो कटेंगे ही काही निवडणुकीची घोषणा नाही आहे, पण निवडणुकांमध्ये कशा प्रकारे एक गठ्ठा मतदान करण्याच्या माध्यमातून निवडणुकांचे निकाल बदलले जातात आणि दुसरीकडे हिंदू लोक जाती जातीत विभागले जाऊन विचारधारेच्या नावावर विभागले जाऊन कशा प्रकारे जिंकणारी लढाई काही ठिकाणी हरतात. काल का परवाच एक बातमी आलेली आहे, मालेगावमधून आलेली आहे. मालेगावमधला एक व्यापारी आहे सिराज अहमद. या सिराज अहमदला म्हणे मक्याच्या ट्रेडिंगसाठी म्हणजे व्यापारासाठी बाजार समितीतून काही परवानग्या हव्या होत्या आणि त्याच्यासाठी त्याचे इतरांची व्यवहार आहेत असं त्याला दाखवायचं होतं. आणि म्हणून म्हणे त्यांनी आपल्या ड्रायव्हरला सांगितलं की मला मालेगावातल्या 10-12 तरुणांची पॅन कार्ड, आधार कार्ड, मोबाईल नंबर वगैरे सगळे तपशील कळव. सिराज अहमदच्या ड्रायव्हरनी मालेगावातल्या तरुणांना सांगितलं की तुम्हाला नोकऱ्या द्यायच्या आहेत आणि त्या नोकरीच्या फॉर्मॅलिटीजसाठी, प्रोसिजरसाठी तुम्हाला ह्या सगळ्या डॉक्युमेंट्स द्याव्या लागतील. त्यांनी डॉक्युमेंट्स दिल्या, बँक खात्याचे तपशील दिले. हे सगळं झालं 27 सप्टेंबरला, म्हणजे साधारणतः 1.5 महिन्यापूर्वी. अचानक गेल्या आठवड्यात त्यांच्या बँक खात्यामध्ये एकापाठोपाठ एक पैसे जमा झाल्याचे, खर्च झाल्याचे मेसेज यायला लागले आणि त्यांनाही आश्चर्याचा धक्का बसला. कारण बेरोजगार तरुण ते नोकरीसाठी म्हणून ज्यांनी डॉक्युमेंट्स दिल्या त्यांच्या प्रत्येकाच्या खात्यातनं साधारणतः 10 ते 15 कोटी रुपयांचे व्यवहार आणि सगळ्यांचे मिळून साधारणतः 90 ते 100 कोटी रुपयांच्या मध्ये व्यवहार केले गेले होते. एकूण 125 कोटी रुपये या खात्यामध्ये आले होते. हे लोक घाबरले, कारण मालेगावचं तर आपण ओळखता आणि त्याच्यामुळे उगाच आपल्याला पकडलं गेलो आणि आपलं नाव त्याच्यात आलं तर काय, म्हणून यातले काही तरुण पोलिसांकडे गेले की असं आमच्याकडनं हे डॉक्युमेंट्स घेतल्या गेल्या आणि त्याच्यातनं हे व्यवहार झाले. आणि म्हणून मग पोलिसांनी चौकशी केली असता हे दिसून आलं की हे सगळे पैसे हे या ट्रेडिंग कंपनीच्या माध्यमातून त्यांच्या अकाउंटवर आले होते आणि अकाउंटमधनं खर्च झाले होते. आता याची सगळ्याची जर नावं बघितली तर याच्यामध्ये कुठेही मुस्लिम नावं दिसत नाहीत. रेड रोज ट्रेडिंग कंपनी, प्रोप्रायटर गणेश लोटन मिल्स, चॉईस मार्केटिंग प्रदीप पोपट कोंट्री आहे, मेधा ट्रेडर्स, मनोज गोरखची नावं त्या इमेजची झाकली गेली, त्यामुळे मला सगळं नावं वाचता येत नाही आहे. पण सनराईज ट्रेडर्स, ब्लू स्काय ट्रेडिंग, ग्लोबल एंटरप्राइजेस, एपेक्स ट्रेडिंग, पार्क व्ह्यू ट्रेडिंग, कोमल एजन्सी, सागर ट्रेडिंग, स्वस्तिक ट्रेडर्स या सगळ्यांच्या खात्यातनं या तरुणांच्या खात्यांमध्ये पैशाचे व्यवहार झाले होते. आणि त्यामुळे मग प्रश्न पडणं स्वाभाविक आहे की निवडणुकांच्या तोंडावर खरंच ही मक्याच्या व्यापारासाठी कंपनी काढली होती का मतांच्या व्यापारासाठी ही कंपनी काढली होती? असं म्हटलं जातं बाबा सिद्दीकींच्या हत्येच्या मागेही, म्हणजे गँगस्टरनी हत्या करणं वगैरे वरकरणी दिसत असलं तरी त्याच्या मागे कुठले तरी आर्थिक व्यवहार कारणीभूत असल्याचं किंवा निवडणुका आल्या आणि स्वाभाविकच आहे सगळ्यांना, ज्याला ईडी, CBI, इन्कम टॅक्स वगैरे सगळ्याचा ज्यांना त्रास होतो कारवाई असल्याचा, कारण या सगळ्या यंत्रणांनी तुमची सगळी संपत्ती त्याच्यावर टाच आणली असली किंवा त्याच्यावर नजर जरी असली तरी निवडणुकीत ही दडवलेली संपत्ती बाहेर काढणं अवघड होतं. आणि मग पैशाचे व्यापार कुठून करायचे, व्यवहार कुठून करायचे हा प्रश्न पडणं स्वाभाविक आहे. आणि त्यामुळे मालेगावात आपल्याला आठवत असेल तिथेही या मालेगावच्या एका मतदारसंघामुळे शोभा बच्छाव यांचा विजय झाला होता, काँग्रेसचा विजय झाला होता. बाकी 5ही मतदारसंघातून
भाजपाचे उमेदवार पुढे होते, पण एकट्या मालेगावमध्ये पराभव झाला. आणि या निमित्ताने समजा जर महाराष्ट्रात अशा प्रकारचे शेकडो कोटी रुपयांचे व्यवहार केले जात असतील आणि त्याच्यातही मुख्यतः मुस्लिम बहुल भागामध्ये कुठल्या तरी नाशिक मर्चंट्स कोऑपरेटिव्ह बँक, मला अशा नावाच्या बँका आहेत, तशी मालेगाव मर्चंट कोऑपरेटिव्ह बँक पण आहे, ती पण राष्ट्रवादीच्या राजेंद्र भोसलेंचे. नाशिक मर्चंट बँक कोणाची माहिती नाही, पण त्याच्यातही बहुतेक वसंत गीते वगैरे जे शिवसेनेत होते पुढे. त्यामुळे या सगळ्या कृषी उत्पन्न बाजार समिती आणि शेतकरी यांचे सगळे व्यवहार वगैरे करणाऱ्या या बँका असतात, त्याच्याशी संबंधित बँकांमध्ये जेव्हा असे व्यवहार होतात आणि असे व्यवहार होऊन तरुणांना रोजगार देण्याच्या नावाने त्यांची डॉक्युमेंट्स घेतले तर तेव्हा प्रत्येक मताची किती किंमत आहे, किंवा मतदान करण्यासाठी मतांच्याद्वारे निवडणुकांचे निकाल फिरवण्यासाठी, वोट जिहाद करण्यासाठी कुठून पैसे येत आहेत, कोण पैसे पुरवत आहे, याचा अभ्यासही असणं आवश्यक आहे. सुदैवाने ही गोष्ट पोलिसांच्या, सुदैवाने म्हणजे ती चांगली गोष्ट आहे की त्या तरुणांनी ही गोष्ट, कारण कोणाच्या खात्यात 10-12 कोटीचे व्यवहार झाल्यावर कोणालाही मोह होणं स्वाभाविक आहे की त्याला त्यातले काही लाख रुपये काढावे आणि खिशात भरावे. पण या तरुणांनी या सगळ्या गोष्टीची तक्रार पोलिसात केली आणि त्याच्यातनं पोलिसांनी या व्यापाऱ्याला पकडला. पण असे किती व्यापारी मालेगावमध्ये, भिवंडीमध्ये, कल्याणमध्ये, नागपूरमध्ये, छत्रपती संभाजीनगरमध्ये अशा प्रकारचे व्यवहार करायला कंपन्या, शेल कंपन्या उघडत असतील आणि त्याच्याद्वारे व्यवहार करत असतील, ही गोष्ट चिंतेत भर पाडणारी आहे. निवडणुकांच्या राजकारणामध्ये मतदान पारदर्शक पद्धतीने व्हावं वगैरे सगळी अपेक्षा आहे. जे खाजगी चर्चा चालतात तिथे मतांसाठी 2,000 रुपये, ग्रामीण भागात मतांसाठी 5,000 रुपये, 10,000 रुपये एवढी किंमत मोजली जाते आणि पैशाचा व्यवहार होतो. हे पण सगळं आपण आता पचवलेलं आहे की हे तर होणारच. जे दारूची बाटली आणि जेवा खायची व्यवस्था आणि प्लस 500 रुपयांचे गांधी, हे गांधींची नोट असं दिलं की सभेला गर्दी करायची, सगळ्याचे रेट ठरलेले आहेत. पण मुद्दा असा आहे की जेव्हा या स्केलचे व्यवहार मालेगावसारख्या ठिकाणी होतात तेव्हा त्याच्यातनं नेमकं कोणत्या प्रकारच्या निवडणुका घडवून आणायच्या आहेत, कोणाला निवडायचं आहे, कोणाला पाडायचं आहे, ह्याच्या मागे कोण आहे, या सगळ्याची एक चौकशी करणं गरजेचं ठरतं. कारण ज्या प्रकारे मतदानामध्ये कृत्रिमरित्या वाढ करून, म्हणजे याच्यामध्ये जे लोक कधी मतदान करत नाहीत त्यांची माहिती काढून त्यांच्या नावाने बोगस मतदान करण्याचे प्रकार होत असतील तर असे प्रकार रोखले पाहिजेत. प्रॉब्लेम असा झाला आहे की सगळ्याच पक्षांची आणि त्यातल्या त्यात भाजपाचीही कार्यकर्त्यांची फील्डवर जाऊन प्रत्येक घरातनं मतदान झालं की नाही बघण्याची यंत्रणा कमकुवत झालेली आहे. शिवसेनेची पण झालेली आहे. जे पूर्वी शिवसेनेची यंत्रणा तरी काम करायची ती पण कमकुवत झालेली आहे. आणि याचा फायदा घेऊन तुम्ही जर मतदान करणार नसाल, तुम्ही जर विचार करणार असाल की ठीक आहे आपकी बार 400 पार कशाला मतदान करायचं, आणि तुमच्या नावावर दुसरं कोणी मतदान करत असेल आणि त्याच्यासाठी हे पैसे समजा अशा सगळ्या चॅनलमधनं सर्क्युलेट केले जात असतील तर या निकालाचे जे काही गंभीर परिणाम होतात त्याच्यासाठी आपण सगळे जबाबदार असू. आणि त्यामुळे याच्यात आपण आपल्या परीने काय करू शकतो, यातली पहिली गोष्ट मतदान करणं, हे तर आपल्या हातात आहे. आणि दुसरी गोष्ट, गाफील न राहता की काय आत्ता सरकार आहे, केंद्रात सरकार आहे, राज्यात सरकार आहे, पोलीस आपल्याकडे आहेत, ईडी आपल्याकडे, इन्कम टॅक्स आहे, सगळे काय करायचं, गाफील न राहता अशा प्रकारचे गोष्टी अजूनही होत आहेत, त्यांना आपण कशा प्रकारे रोखणार, त्याच्यासाठीही एकत्र राहून एकत्र मतदान करणं हे सगळ्यांसाठी आवश्यक आहे. हा विषय गंभीर आहे, कृपया त्याला थट्टा मस्करीत घेऊ नका. मालेगाव हे एक उदाहरण आहे. अशाच गोष्टी राज्यात अनेक ठिकाणी चालू आहेत. त्यामुळे सजग राहा, सावध राहा, एवढीच आपल्याला सूचना आहे. हा व्हिडिओ आपल्याला आवडला असेल तर कृपया लाईक करा, शेअर करा आणि चॅनल सबस्क्राईब करण्याची विनंती आहे. तुर्तास इथेच थांबतो. पाहत रहा MH48.